जरा वेळ पडती. काही हवंय? एक ग्लास पाणी आण. मला वाटलं मी माझ्याच घरी आहे. तुमच्या घरी असं सोफा आहे? मी याच्यापेक्षा मोठा आहे. काय सांगता? मग कुठून आणला? ते खायच्या माळाच्या शिंगाने आहे ना, त्यांनी नवीन सोफा घेतला आणि जुना सोफा विकायला काढला. मी गिरायकच लागू दिलं नाही. काय? म्हणजे गिरायकच लागलं नाही. मग मीच म्हटलं कशाला अडचण घरात, मी येते बया. हाय पूजा, कशी आहेस? नाही ग, कसलं घरीच आहे बघ. तू येतेस? कोणाच्या खुदी? माझी मैत्रीण पूजा. ओके ओके, एक मिनिट. तुम्हाला काय नसते चौकशी आहे? पूजा म्हणजे तीच ना, कमला सोसायटी मधली. हो. तुम्ही ओळखतात का तिला? चांगलंच. इकडं या. अरे बाप रे, तुम्हाला म्हणून सांगते, अजिबात काम करत नाही. काहीच कळलं नाही. म्हणतात बोला. अहो, ती पूजा ना, एक नंबरची चोर आहे. काही काय बोलताय? चांगली आहे ती. चांगली म्हणो. इकडं या. इकडेच आहे मी, बोला. मला सांगते बाईसाहेब, ही पूजा तुमच्यासारख्या भोळ्या पोरींशी मैत्री करून घरात घुसते. ती येऊन गेल्यानंतर घरातल्या वस्तू गायब होतात ना. क्या बात है. चमचा, कपशी, फुलपात्र. हो हो, त्यालावरच नाही, ती नाही आली तरी गायब होतात. असते काहींची नजरच वाईट असते. तुम्ही सांभाळून आणि द्या तू इकडे जाऊ. जाऊ तू कोपऱ्यात. नाहीतर परत म्हणायला नको, ही बाई काहीच कामाची नाही. हुश, दमली गो बाई. जरा तर टीव्ही लावा. कशाला? कामं पडलीत. आता आमचं हे येतच असतील. येऊ द्या ना. नवऱ्याच्या एवढं पुढं पुढं केलं की डोक्यावर बसतात ते. आता ते सुमनच घ्या. इकडं या. मला सांगते, हाताबाहेर गेलाय नवरा. हाताबाहेर. तुम्ही मोठ्यानं बोला. मला एक गोष्टच नाही कळत. सांगते, बसा इकडे. पूजानं असंच नवऱ्याचं ऐकलं. झालं, गेला हाताबाहेर नवरा. कोण सुमन? हे नाही का प्लुटो आहे साक्षीला सिरियल मधली. आला नवरा. अय्या, हे लागलं का तुम्हाला? काही नाही. नक्की? नक्की नक्की. मग पटकन फ्रेश व्हा, चहा करते. मला गोड बर टाका. काही नको, तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. काय आहे पिशीत? शांत बस. कुठे का भीताय? तिच्यासाठी सरप्राईज येते. सरप्राईज द्यायचा तो सिरियल मधला सोनलचा नवरा. आणि खरं कळलं, खाली सोनलच खरी सरप्राईज. तुम्ही गप्प बसा. काय आणलंय? बघ तर, तुला श्याम हलवायचा मावा की जाम आवडतो ना, ते चाललंय. वा, हो शांता मावशी, तुम्ही किती रडला तरी तुम्हाला हकीक नाही मिळणार. बरं, तुम्हाला काय झालंय रडायला? मावा केक बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली. त्यांना पण खूप आवडायचा. गेले वरतीच गेले. कसे काय? खूप सॅड स्टोरी हो. आधी तो मावा केक खाते अरे आणि बाप. मग सांगते. डेंजर आहे. बघता काय, उचला फोन. बाबा लिहून येते. लावा तू पटकन कामाला. बोला बाबा, बोला. नाही हो, कामाला आलते. कामात चुकणार आहेत का आपल्याला? नाही हो, काय खायला नाही. कस तरी होतंय बघा असं. बाप रे. घरी आल्यावर खिचडी खाते. ऑर्डर करून ठेवा. ठेवा की. तुमचा बाप केक खायच्या आधी मेलेला होता ना, ते माझे नाही हो, आमच्या यांचे बाबा म्हणजे मामांजी. हो हो, म्हणतात तसं. तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं बघते. चला. अगं, तुला सांगायचं विसरलो, ताई येते परवा मुलांना घेऊन. हो का? अरे वा. ऐका मावशी. हा, मागत आहे. हा, यायची ताई येते. जरा तुमची जास्त मदत लागेल बर का. काय ना, ते बाजारात जाऊन सामान आणायचंय. कशाला करून देतो
एवढं चांगल्याच होत्या. लांब असल्या की चांगल्या असतात, जवळ नाही. तुम्हाला म्हणून सांगते आनंद्या, सुखी संसाराला सुरुंग लावणार आणि त्यांना कौतुक फक्त स्वतःच्या भावाचं. तुम्ही कितीही केलं तरी परक्या. क्या बात है. मग आता काय करू? खरं सांगा तुमच्या नवऱ्याला तुमची बहीण माझ्या घरात चालणार नाही म्हणून. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आहो, आजी कशाला सांगतात काय येते अचानक? आजी, मी काय करू? तूच विचार तुझ्या बहिणीला. माझ्या बहिणीला म्हणजे? अगं ताई येते ती तुझी, माझी नाही. काय सांगता? माझी ताई येते. माझी ताई येते. चला पोपट. ऐकलं का मावशी? चला पटकन तयारीला लागा. ताईला फोन करते. हॅलो ताई. सत्याला लावून देईल. इकडं या. अहो, माझीच नाही, ते रोज बघतो ना तुम्हाला. ते सगळं राहू द्या. बायकोची बहीण येते आणि तुम्ही खुशाली येऊ जाता वय. मग काय झालं? अहो या मेवण्या खूप आगाऊ असतात. तुम्हाला सांगते, मुद्दाम स्वतःच्या नवऱ्याचा मोठापण दाखवणार आणि तुम्हाला कमी लेखणार. सतत सतत तुमचा अपमान करणार. हे बघा कसं आहे तुमचा सुखी संसार, म्हणून मी बोलले बया. माझ्या नवऱ्याला काय सांगितलं ते मी ऐकलं. यानंतर या घरात कामाशिवाय इतर गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. हो, नाहीतर उद्याच कामावरून काढून टाकीन. मग तुमच्या घरची काम कोण क्या करणार? बात तसंही है. सगळं मीच करते. आणि आम्हाला दुसरी कामवाली बाई मिळाली आहे. तुमच्याच नवऱ्याची बहीण, तुमची ननंद. माझ्या नवऱ्याच्या बहिणीमुळे